भांडे वाटपावरून गोंधळ, यवतमाळ MIDC मधील प्रकार, कंत्राटदाराच्या नियोजन शून्यतेमुळे घडला प्रकार। शासन कामगारांसाठी पेट्या आणि भांडे वाटपाची योजना राबवित आहे। आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेल्या या योजनेला पुन्हा गती आली। दरम्यान शनिवारी नियोजनाअभावी पेट्या आणि भांडे वाटपादरम्यान मोठा गोंधळ MIDC परिसरात उडाला होता। जिल्ह्यात बांधकाम कामगारांना पेट्या आणि भांडे वाटपाची योजना काही वर्षापासून राबवली जात आहे। मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेतून लाभार्थ्यांना पेट्या आणि भांडे वाटप थांबवण्यात आले होते। आचारसंहिता संपल्यानंतर 21 जूनपासून योजना पुन्हा राबवण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील लाभार्थी एकाच वेळी MIDC मध्ये योजनेच्या लाभासाठी दाखल झाले। त्यामुळे एकच गोंधळ झाला। ताई, नाव सांगा तुमचं? कविता रवींद्र जनेकर। कुठे राहते तुम्ही? वणी। कधी आले होते यवतमाळ? आज सकाळी पहाटे आलो। काय केली आहे ते? 2 वाजता आलो। किसने बुलाया था तुम्हें? आम्हाला नाही, आम्ही स्वतःच आलो। आम्हाला म्हणजे मॅसेज झाला होता। त्यानंतर आम्ही इथं डिनर सेटसाठी हजर झालो, पण आम्हाला 10चा टायमिंग, आजचा दिवस होता आमचा दिवस असून 10 ते 5 टायमिंग असून आम्हाला काही डिनर सेट मिळालं नव्हतं। चिखलात उभं राहू आम्ही त्रस्त झालो होतो। त्याच्यानंतर यांना विचार मांडले तर यांना आमचे कोणीच अहवाल आमचा कबूल केलेला नाही। सकाळपासून मुलं बाळं, सकाळी आमची मुलं बाळं घरीच आहे, तसे असून रोज रोटी बुडाली तेवढे असून उपाशी तापाशी सकाळपासून आम्हाला अन्न न मिळता आम्ही इथं येऊन हजर झालो। तरी पण आमचे 2 शब्द कोणीच ऐकून घेण्यासाठी तयार नव्हत्या। आज सर त्यांनी सांगितलं का काहीच सुरू होणार नाही, तुम्हाला पेट्या पण भेटणार नाही, तुम्ही सरळ गावाला वापस जा। म्हणून आम्हाला चिरड आली। ह्या भाऊच्या कर्तव्यानं आम्ही इथपर्यंत हजर झालो। कामगार विभागामार्फत जो डिनर सेट महिलांना देण्यात येत होता, आज काहीतरी मिसकम्युनिकेशनमुळे पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना इथं बोलावलं होतं, परंतु चुकीचे कारणं सांगून नेटवर्क नाही किंवा पेट्या आल्या नाही हे सांगून आज ऑफिसच उघडलं गेलं नाही। पूर्ण जिल्ह्यातले लोक रात्रभरापासून पाण्यात तिथं थांबून होते। त्यांची मागणी घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर आलो होतो का जे लोक आलेले आहेत जिल्ह्यातील त्यांना डिनर सेट असो किंवा पेट्या असो ते त्यांना देण्यात याव्या, हीच मागणी घेऊन आम्ही आज आलो होतो। कामगार विभागाने मध्यस्थी करून जे लोक आलेले आहेत त्यांना आम्ही आज देऊ असं सांगितलेलं आहे। असं सांगितल्यामुळं आज आम्ही शांत बसत आहोत, परंतु पुन्हा जर अशा प्रकार होत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही।